नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा इथं मस्तपैकी मी एकच बटाटा घेतला आणि हा एक बटाटा अगदी 4 माणसांचं पोट भरणार एवढा बटाटा आहे पहा. मैत्रिणी आपल्याला हे एक बटाट्यापासून अगदी छान मस्त अशी कुरकुरीत अशी रेसिपी बनवायची बरं का. मग चला पाहूया. चला हे एक बटाट्याची अख्खी संपूर्ण अशी साल काढून घेऊया. मस्तपैकी साल काढायची पहा. साल अजिबात ठेवायची नाही. आपल्याला सगळी साल मैत्रिणी काढून घ्यायची. आणि ही रेसिपी म्हणल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि सगळी कुणीच म्हणणार नाही नको करू म्हणून, कर म्हणून म्हणणार अशी ही रेसिपी. मग चला आता बटाट्याची तर आपल्याला संपूर्ण अशी साल काढून घ्यायची अगदी छान पद्धतीने. साल काढल्याच्या नंतर तो बटाटा आपल्याला टाकायचा आहे पाण्यात. हे बघा पाण्यातून पुन्हा बाहेर काढायचं आहे आणि त्याचे अगदी छान असे काप तयार करून घ्यायचे. तुम्हाला जर सुरीने नसेल काप करायचे तर तुम्ही वेफरच्या किसणीवर सुद्धा करू शकता हे काप अशा पद्धतीने. पण कसं आहे वेफरच्या किसणीवर जास्तच पातळ होतात त्याच्यामुळं मी सुरीने करते, पाहू शकता तुम्ही. आता रेसिपी काय करायची हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे किंवा तुम्ही थंबनेलसुद्धा पाहसाल म्हणजे तुम्हाला लगेच कळणार आहे. संपूर्ण काप झाले पाण्यात मी आता टाकून घेतलेले. तो किती खराब पाणी झालं आपण पाण्यात टाकून घेतले. 2-3 वेळा हे काप मस्त असे धुवून घ्यायचे बरं का मैत्रिणी. स्वच्छ असे धुवून घ्यायचे हे काप, पाहू शकता. आता 2-3 वेळा धुवून घेतल्यावर इथं आपण पुढची तयारी करूया. इथं मी 4-5 मिरच्या घेते पहा. मिरच्या काय एवढ्या तिखट नाही आहे मैत्रिणी, 4-5च घेते आणि त्या मस्त अशा खोडून बघा याच्यात मी टाकून देते मिक्सरच्या बाउलमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यात टाकणारे पाहू शकता तुम्ही अजूनही काहीतरी टाकणारे मी. आपल्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या टाकून द्यायच्या. लसूणही टाकला आहे पहा. मस्तपैकी अगदी 10-15 पाकळ्या आहेत त्या टाकून दिलेल्या आहेत लसणाच्या ह्याच्यात. आणि इथं अर्धा चमचा जिरे हे सुद्धा घातले पहा. जिरेने एक छान अगदी चव लागते अप्रतिम. इथं आपल्याला आज मस्त अशी कुरकुरीत बटाटा भजी बनवायच्यात बरं का. मग चला आता इथं ओवा घेतला आहे एक इडा पहा. एक इडा म्हणजे सॉरी अर्धा चमचा मी इडा घेतला आहे आणि तो अगदी चांगला असा चोळून घ्यायचा आणि तो टाकून द्यायचा आपल्याला ह्या मिक्सरच्या बाउलमध्ये. म्हणजे याच्याबरोबर हा ओवासुद्धा वाटून घ्यायचा आहे बरं का. म्हणजे अगदी छान असा सुगंध सुटतो मैत्रिणी. पहा आता हे संपूर्ण वाटून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी छोटी इथं कढई घेतलेली आहे पाहू शकता. त्याच्यात टाकणारे बेसन पीठ. आता बेसन पीठही हे तुमच्या अंदाजाने घ्या, मी माझ्या अंदाजाने घेणार आहे. कारण कसं आहे आपल्या किती आपल्याला बनवायचे त्याच्यावर आपण घेतो. इथं मी 2च चमचे बेसन पीठ घेतले पाहू शकता, जास्तही नाही. त्याच्यानंतर त्याच्यात टाकणारे 1 चमचा तांदळाचा चमचा अगदीच फुल भरून असा टाकणार आहे पाहू शकता. हे बघा थोडं तांदळाचं पीठ का टाकायचं, कारण की आपल्या भज्यांना अगदीच कुरकुरीतपणा येतो त्याच्यामुळं हे तांदळाचं पीठ टाकायचे पहा अगदी छान असं. चला आता जे वाटलेलं मिश्रण आहे ते त्याच्यात टाकून देऊया मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही संपूर्ण मिश्रण त्याच्यात टाकल्यानं आपण त्याच्यातच पाणी ओतून ते भांडंसुद्धा हलवून घेणार आहे. चवीपुरतं इथं मीठही टाकून घेतले पाहू शकता तुम्ही. मीठही अगदी बेतानीच टाका, जास्त काय टाकायचं नाही. त्याच्यानंतर मी टाकली त्याच्यात कोथिंबीर थोडीशी. कोथिंबीरीने अगदी छान वरून आपली भजी अगदी छान दिसतात, रंग बी खूप छान दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद मैत्रिणी. हळद टाका किंवा नका टाकू काय प्रॉब्लेम नाही आहे, पण मी थोडीशी टाकलेली. आता हे पूर्ण पीठ आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचे बरं का. एकदम जर पाणी टाकलं तर आपल्याला अंदाज कळणार नाही, मग आपलं पीठ पातळही होऊ शकतं. आणि थोडं थोड्या पाण्यात मिक्स केलं की गुठळी बी राहत नाही आणि आपल्याला पाण्याचा अंदाजही कळतो आणि पिठाचा बी अंदाज कळतो की हे पीठ कसं झालं आहे ते. आता पीठ अगदी छान पद्धतीने मी फेटून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. जसं पाणी लागेल तसं घालणार आहे मैत्रिणी आणि हे पीठ फेटून घेणार आहे. जेवढं पीठ तुम्ही फेटसान ना मी याच्यात सोडा घालणार ना काही घालणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः तेलसुद्धा नाही टाकणार त्याच्यात, फक्त मीठ टाकले तुम्ही पाहू शकता हे. कारण की सगळे व्हिडिओ संपूर्ण हा तुम्हाला मी दाखवलेला आहे, अजिबात व्हिडिओ बंद वगैरे केलेला नाही आहे. हे बघा आता आपल्याला काही इथून पुढं पाणी घालायचं नाही. अगदी हे जे बेटर केलं आहे ना अगदी बरोबर असं केलेलं आहे मी, पाहू शकता. हे बघा पातळही नाही आणि घट्ट बी नाही. मस्तपैकी इकडं तेल आपलं तापत आलेलं आहे बघा. तेल ओतलं आहे आणि तेल अगदी छान ओतलं आहे हो का. आता आपण याच्यात
भजी सोडून देऊया बघा मस्तपैकी. आणि तेलसुद्धा जास्त काय तापवायचं नाही, कडकडीत जरा तेलही मापातच ठेवायचं, नाही तर काय होईल वरून भजी होतील पण आतमध्ये आपला जो बटाटा असतो तो कच्चा राहू शकतो. त्याच्यामुळं अगदीच व्यवस्थित तेलही मापात तापवायचं आणि भजी अगदीच टम्म फुगायला लागलेली पाहू शकता. आणि वरूनही खूप छान दिसतात, कारण की त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. अजूनच त्या भज्यांना अगदी छान असा कलर आला आहे पाहू शकता. कुरकुरीत भजी अगदी गरम गरम खायला काय भारीच वाटतं नाही का. मग तुम्ही मैत्रिणी पाहू शकता, ही एक बटाट्याची इतकी भजी होतात, अगदी भरपूर आहे बघा. टम्म अशी मस्त छान भजी फुगलेली आहेत आणि रंग बी अगदी छान आलेला आहे त्याला. हे बघा, चला अगदी छान पद्धतीने ही परतलेली. आता आपण ही भजी आपण काढून घेऊया. आणि टम्म फुगणारी भजी खूप छान दिसतात, रंग बी छान दिसतो. आणि गरम गरम भज्यानं ताव माराय तर खरंच खूप अप्रतिम लागतात. अगदी तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर खा किंवा सकाळच्या ही पावाबरोबर खाल्ली तरी खूप अप्रतिम लागतात मैत्रिणी. पहा, सुंदर अशी भजी झालेली आहेत. चला मैत्रिणी, पहा मग ही भजी कशी झालीत आपली. छान अशी भजी झालेली आहेत. थोडीशी राहिली, मी आता ती नंतर करणार आहे. पण आजची तुम्हाला भज्याची डिश कशी वाटली नक्कीच मला सांगा. आणि अगदीच कुरकुरीत अशी झालेली आहे आणि मस्त अशी फुगलेली आहे ही भजी. पहा, आता इथं खूपच गरम आहे. मग नक्कीच मला सांगा आजची भजी मैत्रिणी कशी वाटली. आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया आपण मैत्रिणी. बाय.